एका 7 वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला। ही संतापजनक घटना रहिमापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी 11 सप्टेंबर रोजी रात्री उघडकीस आली। या प्रकरणी संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे। शिवम प्रदीप पातोंड वय 20 वर्ष असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे। या प्रकरणातील पीडित 7 वर्षीय बालिकेचे आई वडील शनिवारी सकाळी शेतात कामाला गेले होते। दरम्यान सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास पीडित बालिका शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीसोबत नैसर्गिक विधीसाठी शिवारात गेली। यावेळी शिवमने शेतात गवत आणायला जाऊ असे म्हणून पीडित बालिकेला आपल्या दुचाकीवर बसविले। त्यानंतर तो पीडित बालिकेला आपल्या शेतात घेऊन गेला। या ठिकाणी त्याने पीडित बालिकेचे लैंगिक शोषण केले। सदर घटनेनंतर पीडित बालिका रडत घरी आली। आई शेतातून परतल्यावर त्यांना ती रडत असल्याचे दिसून आले, त्यामुळे त्यांनी तिची विचारपूस केली। यावेळी पीडितेने आपबीती आईसमोर कथन केली। सदर धक्कादायक प्रकार घडताच पीडितेच्या आईने रहिमापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी संशयित आरोपी शिवम विरुद्ध अपहरण, बलात्कार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले। न्यायालयाने त्याला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली। पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी पूनम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रहिमापूर येथील ठाणेदार सचिन इंगळे करीत आहेत। पोलीस स्टेशन रहिमापूर येथे फिर्यादी यांनी रिपोर्ट दिला की त्यांची मुलगी वय 8 वर्ष हिला आरोपी यांनी त्याच्या मोटरसायकलवर बसवून तिला त्याच्या शेतात घेऊन जाऊन तिच्यासोबत बलात्कार केला। त्यांच्या अशा फिर्यादीवरून पोलीस स्टेशन रहिमापूर येथे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील आरोपी यास तात्काळ अटक करण्यात आली असून सदर गुन्ह्याचा तपास सुरू आहे। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव, सुरजी।